मराठी लाईव्ह वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपल्या समवेत आहेत ऍक्टर नागनाथ गवसाणी आणि ऍक्टर अभिनेत्री अपेक्षा पांचाळ. नुकताच प्रदर्शित झालेला अल्बम एडिश्वरीचा उदय उदय हा एडिश्वरीचं गाणं नुकतंच आता रिलीज झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे त्याला प्रतिसाद दिलेला आहे. तर आपल्या समवेत दोनही ऍक्टर आपल्या समवेत आहेत. तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून अधिक माहिती. हे गाणं रेकॉर्डिंग झालं, शूटिंग चालू झाली, सगळे कलाकार, संगीतकार, प्रोड्युसर, ऍक्टर सगळे पोषक ह्या गाण्याला मिळाले. आणि ह्या यशाबद्दल तुला काय वाटतं? सर्वप्रथम माझा नमस्कार सगळ्यांना. मी अभिनेत्री अपेक्षा पांचाळ. खरं तर माझं नाव टॉलिवूड अभिनेत्री आहे, कारण माझी सुरुवात झाली आहे ती साऊथ इंडियन पिक्चरनी झालेली आहे. तमिळ इंडस्ट्रीमधून मी या इंडस्ट्रीमध्ये एक फिल्म लाईनमध्ये पाय ठेवलेला आहे. आणि हे गाणं करण्याचं माझं कारण असं की मी देवीची खूप मोठी भक्त आहे. आणि हे गाणं करताना मी एक काम म्हणून, कलाकार म्हणून एक छोटासा प्रयत्न केला आहे तिची भूमिका साकारण्याचा. आणि माझ्या आयुष्यात जे मला खरे अनुभव आले ते कुठेतरी डोळ्यासमोर मी ठेवून हे काम केलेलं आहे. आणि माझी सेवा भक्ती ही देवीपर्यंत पोहोचलेली आहे. आणि तिचं गाणं करताना एकतर मराठीमध्ये मला सुरुवातीपासून काम करण्याची इच्छा होती, पण कशा पद्धतीने करावं हे मी अगोदरच ठरवलेलं होतं की ते गाणं तशा पद्धतीचं असावं. आणि जेव्हा एडेश्वरी देवीचं हे सॉन्ग माझ्याकडे आलं, मी कुठलाही न विचार करता सगळे काम इतर साईडला ठेवून या गाण्यासाठी तयार झाले. आणि हे शूटिंग करताना मला देवीचे खूप चांगले अनुभव आले. त्यानंतर एडाई फिल्म प्रोडक्शन ही एक खूप चांगली फॅमिली आहे, खूप चांगली टीम आहे. त्याच्यामधले जे कलाकार होते सर्वांनी खूप म्हणजे ते पण देवीचे भक्त आहेत. तर कुठंतरी त्यांना एक ते सॉन्ग म्हणजे जे सॉन्ग करत होते तर त्यावेळेस त्यांना असं वाटलं की आपण जे सॉन्ग करतोय, नेहमी आपण कलाकार म्हणून इतर ठिकाणी काम करतो, पण या देवी म्हणजे ही नवसाला पावणारी देवी आहे. आणि अनेक भक्तांचं ते एक काय म्हणतो आपण श्रद्धास्थान आहे. आणि अशा ठिकाणी आपण काम करतोय तर तिथल्या सार्वजनिक लोकांचा जो एक सपोर्ट होता, सहकार्य होतं. अभिनेते निर्माते या गाण्याचे नागनाथ सर गवसाणे, म्युझिक डिरेक्टर मोनू अजमेरी, त्यानंतर बरेच काही कलाकार होते. सगळ्यांचं खूप चांगलं सहकार्य होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने हे शूट कंप्लीट झालं. आणि मी कलाकार म्हणून किंवा मराठी मुलगी म्हणून जे एक माझी इच्छा होती, स्वप्न होतं मराठीमध्ये काम करण्याचं, ते याद्वारे पूर्ण झालं. याचा खरंच खूप आनंद आहे. आणि खूप कमी वेळेमध्ये तिच्या कृपेने, तिच्या आशीर्वादाने या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, एक प्रेम मिळतंय भरभरून. आणि हे कुठंतरी कष्टाचं फळ आहे, त्या कामाचं फळ आहे, तिचा आशीर्वाद आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की हे जे सॉन्ग आहे आणखी तुम्ही लोकांपर्यंत एक सेवा म्हणून पोहोचवा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, किंवा तुम्ही कुठल्याही माध्यमातून म्हणजे या गाण्याला सपोर्ट करू शकता तो प्लीज करा. आणि तुम्हाला पण एडेश्वरी देवीचा खूप चांगला अनुभव. डायरेक्टर व गायक व तुझ्या बरोबर लीडचं काम करणारे त्या सगळ्यांची माहिती देशील का? सगळ्यांची मी थोडक्यात माहिती देते, कारण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा काम केले. सगळी टीम माझ्यासाठी नवीन होती. ओळख जरी जुनी असली तरी काम करताना सगळे पहिल्यांदा सोबत होतो. आणि मला पहिल्या दिवशी असं वाटलं की मी या लोकांमध्ये म्हणजे मला सांभाळून घेतील का काम करताना. पण इतकं छान सगळ्यांनी सपोर्ट केला. तर त्यामध्ये सगळे कलाकार उत्कृष्ट होते, मनापासून काम केलेले होते. कोणी मेकअप आर्टिस्ट असेल, बॅक डान्सर असतील, आपले निर्माते आहेत, हे पण स्वतः चांगले उत्कृष्ट अभिनेते आहेत. तर सगळ्यांचं म्हणजे बॅकग्राऊंड वेगळं असतानाही त्यांनी देवीची सेवा म्हणून हे काम खूप चांगलं केलेलं आहे. हे गाणं करत असताना जर फॅमिली बॅकग्राऊंड जर पाहिला तर वडील एक ज्येष्ठ गायक आहे, बरोबर. तू एक जे धार्मिक कामाबद्दल गाणं केलंय, बरोबर. या गाण्याला वडिलांची कितपत साथ दिली? खरं तर सगळ्यात मोठी साथ त्यांचीच आहे. आणि खरं तर ते खूप खुश आहेत की मी मराठीमध्ये काम केलं आणि ते पण इतक्या सुंदर आणि चांगल्या गाण्याने सुरुवात झाली. तर कुठेतरी त्यांचाच एक सपोर्ट मोठा आहे यामध्ये, किंवा त्यांचे खूप मोठे सजेशन होते गाणं करताना. आणि त्याच्यासाठी खूप ते पण खुश आहेत. मोठा सपोर्ट त्यांचाच आहे. बॉलिवूडमध्ये अभिनय करताना आणि मराठीमध्ये अभिनय
टॉलिवूड म्हणजे तो एक माझा म्हणजे काम करण्याचं एक प्रोफेशनल काम आहे आणि मराठीमध्ये मी जे काम केलं ती एक सेवा, श्रद्धा, भक्ती असं काहीतरी वाटलं. नाही, भक्ती असेल पण तिथले निर्माते प्रोड्युसर आणि इथले निर्माते प्रोड्युसर काम करताना तुला काय असं फरक जाणवला का काही? हो, फरक जाणवला. कारण तिकडे असं असतं की म्हणजे काम ज्या ठिकाणी आपण करतो तर तिथे इतकं काम असतं की आपल्याला फॅमिली आहे का, ती टीम काय आहे, आपल्याला इतका वेळ नसतो. पण जेव्हा मराठी काम केलं ना तर प्रत्येकाचं माझ्याविषयी जे एक काळजी करणं होतं, मला मदत करणं होतं, काही गोष्टी सांभाळून घेणं होतं, तर तो अनुभव छान वाटला. म्हणजे असं वाटलं की मी फॅमिलीसोबत काम करते. हो, हा फरक आहे. आता या अल्बम मध्ये काम करत असताना तुझं नुकतंच एक गाणं प्रदर्शित झालेलं आहे. बरोबर. आणि आता याच्यापुढे तुझ्या अजून काही गाणी येणार आहेत का? त्याचं काही शूटिंग चालू आहे का? हो, शूटिंग चालू आहे. आत्ताच मी अगोदर येडेश्वरी देवीचं सॉन्ग केलेलं आहे, ते तर तुम्ही सगळे बघताय. आणि आता मी दुसरं आपल्या माऊलींची आषाढी वारी आत्ताच झालेली आहे, तर एक वारीचं विठ्ठलाचं गाणं ते मी केले. ते आता हे 8 दिवसांमध्ये ते पण दिसेलच तुम्हाला. आणि ते गाणं टी सिरीज कंपनी करत आहे, तर तो पण अनुभव खूप छान होता. तो पण तुम्हाला लवकर बघायला मिळेल. आता ऍक्टिंग करत असताना बॉलिवूडचे अभिनेता आणि मराठीतला अभिनेता यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे? अनुभव खूप छान आहे. फक्त एक सांगेल की ते वातावरण वेगळंच असतं, हे वेगळंच असतं. पण एक कलाकार म्हणून आपल्याला सगळीकडे मिक्स व्हायला लागतं, सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला लागतात, समजून घ्यायला लागतात. तर मी सांगेल की साऊथची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे आणि मराठीमध्ये जेव्हा एक मराठी मुलगी त्यांच्यामध्ये जाऊन अभिनेत्री आहे आणि ती काम करते, तर तिच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, पहिल्यांदा असं झालं की ते सेटवर मला प्रत्येकजण आई म्हणत होतं, आई येडेश्वरी म्हणत होतं. तर त्याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे, म्हणजे ही किंमत किंवा ही व्हॅल्यू मला हे काम करताना मिळाली. हे गाणं करत असताना तुझ्या सोबतचे जे ऍक्टर आहेत नागनाथ नवसाने, यांच्याविषयी काय अनुभव? खरं सांगायचं म्हणायचं तर म्हणजे हे गाणं त्यांच्या खऱ्या आयुष्यात त्यांना खूप काही अनुभव आलेले आहेत देवीविषयी, कारण ते स्वतः येडेश्वरी देवीचे खूप भक्त आहेत. आणि त्यांच्या आयुष्यात असे काही प्रसंग आले की तिथे त्यांनी जेव्हा त्या देवीला नवस बोलले किंवा काही म्हणजे तिला जेव्हा त्यांनी हाक दिली, ती त्यांच्या हाकेला धावून आलेली. आणि हा त्यांचा खरा अनुभव आहे आणि तो मी डोळ्यांनी पाहिलाय. तर मी सांगेल की जेव्हा त्यांनी मला सांगितलं की ते सॉन्ग करायचंय, तर तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये मला दिसलं की ती किती श्रद्धा आहे किंवा किती भक्ती आहे आणि त्या देवीसोबत त्यांचं एक इमोशनल अटॅचमेंट आहे. तर त्यासाठी त्यांचं एक म्हणजे खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे आणि ती संधी मला दिली की मी ती देवीची भूमिका साकारावी. तर नागनाथ सरांचे खूप खूप आभार मानते त्यासाठी. आगामी जे गाणं येते आता वारीचं, बरोबर. त्याच्यामध्ये नागनाथ सर आहेत की नाही? नाही, हे दुसऱ्या टी सिरीज कंपनीचं आहे, तर त्याची सगळी टीम, सगळे कलाकार इतर आहेत, दुसरे आहेत आणि ते जेव्हा येतील तेव्हा दिसेलच तुम्हाला. आता एक दोघांना एक प्रश्न पाहून विचारतो मी की तुम्ही प्रेक्षकांना काय मेसेज द्याल या गाण्यामध्ये? तर कसं आहे, आता वारीचं गाणं मॅडमचं झालेलं आहे. माझं पण एक 8 दिवसामध्ये एक गाणं येतंय वारीचं, दुसऱ्या चॅनलचं. मी पण दुसऱ्या चॅनलमध्ये काम केलेलं आहे. आणि मेसेज म्हणजे असं आहे की आमच्या मॅडम बोलतील त्या बाबतीत की लोकांना काय संदेश जातो, अपेक्षा मॅडम बोलतील त्यानंतर मी बोलतो. संदेश हा आहे की तुम्ही किती काम करा, पण जेव्हा तुम्ही देवाशी अटॅच होता, जेव्हा तुमचे इमोशन्स देवाजवळ पोहोचतात, तर तेव्हा तुमच्या प्रयत्नांना यश मिळतं. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण जेव्हापासून मी देवीचं सॉन्ग केले, जे माझ्यामध्ये मला काही बदल वाटतो, माझ्या कामामध्ये मला जे यश वाटतं, किंवा बरेच असे काही आहेत की प्रसंग घडलेत की ज्याच्याने मी आणखी माझी अशी इच्छा होती की मी देवीचे आणखी गाणे करावं. आणि तसं जेव्हा तुम्ही येडेश्वरी देवीच्या भक्तीमध्ये याल, जेव्हा तिच्या तुम्ही म्हणजे ती नवसाला पावणारी देवी आहे, तर तेव्हा तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की म्हणजे तुम्हाला ती कुठपर्यंत पुढे नेईल किंवा तुम्हाला तिचा किती आशीर्वाद तुम्हाला मिळेल, हे तुम्हाला तिची सेवा करूनच कळेल.
असं मला म्हणजे वाटतं. नागनाथ सर, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की आतापर्यंत तुम्ही बरीच गाणी केली. हो. तर ही गाणी करत असताना हम्म. काही रील स्टार वगैरे अशा अभिनेत्रीसोबत तुम्ही कामं केली बरोबर. आणि टॉलिवूड अभिनेत्री अपेक्षा पांचाळ सोबत काम करताना तुमचा काय अनुभव आहे? आता अनुभव म्हणण्यापेक्षा खरंच म्हणजे मी तिचं कसं कौतुक करावं हे मला शब्दात सांगता येत नाहीये. कारण मला वाटत नव्हतं की एवढी मोठी अभिनेत्री माझ्या या येडाई फिल्म प्रोडक्शनमध्ये काम करेल आणि या गाण्याला स्वीकारेल हे मला माहीत नव्हतं. पण साक्षात त्या देवीला आमच्या अंतकरणात काय दिसलं माहीत नाही काय, पण तिने जागेवरती होकार दिला. तिने कुठलीही अपेक्षा नाही केली. म्हणजे आम्ही जे आमच्या समोर येईल आम्ही त्याच्यावरती भागून या मेहनतीने काम करत होतो आणि तिचंही काम तसं होतं. आज टॉलिवूड अभिनेत्री म्हणलं तर तिचा रुबाब, तिचे काम करण्याची पद्धत, तिला जे काही पाहिजे ते त्या ठिकाणी ह्या भरपूर तिच्या जीवनामध्ये मोठ्या झाल्या असतील. पण या येडाई फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून त्यावेळेस पहिल्यांदा गाणं हिने केलं त्यावेळेस तिने कुठलीही अपेक्षा नाही धरलेली. आणि या बाईटद्वारे त्या गाण्याचं प्रमोशन पण आम्ही करतोय. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे गाणं पोहोचावं, आणखी प्रतिसाद मिळावं. खूप कमी वेळेत ग्रो केलं या चॅनलने, पण आणखी मिळावं यासाठी आमची विनंती आहे की तुम्ही पण हे गाणं खूप चांगल्या पद्धतीने पुढे पाठवा आणि असंच सहकार्य असू द्या. धन्यवाद. तुम्हा दोघंही कलाकारांचं आमच्या या चॅनलतर्फे स्वागत आणि अभिनंदन. आणि आपला येडाई प्रोडक्शन असंच पुढे उन्नती करत राहू हो. ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.